ने बबलू पाटीलचा विचार केला तर गणेश साहेबांवर सातत्याने त्यांचं प्रेम आहे. गणेश साहेब जेव्हा जेव्हा बबलू बद्दल बोलतात ना तेव्हा तेव्हा गणेश सरांना बबलू पाटील यांची पुसेगावची ती खेळी आठवते जिकडे वन मॅन आर्मी लढला होता हा बबलू पाटील आणि तोच या मैदानावर पुन्हा एकदा आलाय. मला अजूनही तो इंटरव्ह्यू जो श्रीलाई व्हिडिओजवर मी घेतला होता बबलू सरांचा बर्थडे आम्ही सेलिब्रेट केला होता मुखेडमध्ये. याच पिरियडमध्ये आपण दिवाळीच्या पिरियडमध्ये ती स्पर्धा पाहिली होती आणि तेव्हा त्यांनी दिलेलं जे मौल्यवान असे शब्द होते. त्यांनी सांगितलेलं की माझ्या आयुष्यात अनेक माझे वाढदिवस झाले परंतु हा वाढदिवस माझ्या हृदयाच्या खूप जवळ असणार आहे. आणि मुखेडकरांनी केलेला तो जो त्यांचा सत्कार होता सन्मान होता त्यामध्ये ते खूप भावुक झाले होते. तर तोच खेळाडू जो ISPL स्टार दुसऱ्या बाजूला कृष्णा लक्ष्मण सातपुते सलामीची जोडी. चला तयार व्हा. दोन्ही पंच मैदानाच्या जात आहेत. तर सागर आणि दुसऱ्या बाजूला सनी. सागर आणि सनी ही जोडी मैदानाच्या आत. तुम्ही ऑन स्क्रीन सध्या कृष्णा सातपुते यांना पाहू शकता. कृष्णा लक्ष्मण सातपुते. तर सामना मात्र सुरू होईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये माझ्याबरोबर दोन मोठी नावं जी नेहमी चर्चेतली असतात बिझी कॉमेंटेटर्स म्हणून ज्यांची ओळख आहे अर्थात चंदू शेट्टे सर ज्यांनी गेल्या मोसमात 164 स्पर्धा करण्याचा विक्रम केलाय. तर दुसऱ्या बाजूला ज्यांच्याबद्दल मी नेहमी म्हणतो की कोणत्याही सणावानाला आपण नेहमी म्हणतो की प्रत्येक जण ऑन ड्युटी असतो. नॅशनल ड्युटी फर्स्ट. जसं टेनिस क्रिकेटमध्ये ड्युटी ही त्यांची नेहमी जे सेवेला तत्पर असतात असे आमचे सहसमालोचक मित्र प्रशांतजी आदवडे सर यांचंही जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि जाऊया मैदानाच्या आत. चला सलामीची जोडी मैदानाच्या आत गेलाय. सामना मात्र सुरू होत आहे. दोन्ही संघ इकडे तयार आहेत आणि मी प्रशांत सरांना विनंती करेन सर या आपणही आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. कारण पहिलं षटक घेऊन गोलंदाज अंकित तर स्ट्राईकवर फलंदाज सनी आणि सागर ही जोडी मात्र मैदानाच्या आत. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आत सुरू होत आहे. एरळवाडी विलेज एंड कडून गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अंकित. तर समोर मात्र भैरवनाथ मान संघाचा जर आपण फलंदाज पाहिला सनी. कालच्या दिवसात सनीकडून चांगली फलंदाजी झाली होती. पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल होता. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू मात्र भिरकावलाय. तिकडे क्षेत्ररक्षक बनतोय दर्शक. पहिल्याच चेंडूवर खणखणाती पृथ्वीराज षटकार. पहिल्याच चेंडूवर आक्रमण. जसं सर नेहमी म्हणतात की समोर किती मोठा खेळाडू आहे याला महत्व नाही. समोर किती मोठा संघ आमच्या समोर आहे याला महत्व नाही. मात्र तुम्हाला इकडे बॅटल रंगवावं लागणार आहे आणि हे बॅटल पाहायला मिळते. प्रशांतचा पहिल्या चेंडूवर पहिला षटकार ज्या पद्धतीने खेचला गेला काय सांगाल. काय ही ड्रीम सुरुवात आहे. स्वैग से करेंगे स्वागत. क्या जबरदस्त आगाज हुआ है 7वें दिन का. पहली गेंद पर छक्का तो शाम तक क्या हो सकता है ये बताने की कोशिश आज सनी ने की. सनी ऑन मनी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळायचा होता. मात्र चेंडू हवेत आहे. बबलू पाटील कोणती चुकी करणार नाही. पहिल्या चेंडूवर षटकार. पुन्हा तो मोह आवरला नाही आणि दुसऱ्या चेंडूवर येत आहे 8 विकेट. सनी ने 6 रन बनाए. आगाज तो बहुत बेहतरीन किया था.
अब जाकर वो इनका विकेट गिर गया। देखिए किस तरह से विकेट गिर गया। टेनिस क्रिकेट .in पर एक्शन रिप्ले। वो पिछली गेंदबाजी कर रहे अंकित, थोड़ा ऑफ स्टंप के बाहर गेंद थी और बल्ला स्क्वेयरली की तरफ समाप्त हुआ। काफी ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद। बबलू पाटिल ने शानदार कैच विकेट के पीछे लपका। अंकित को पहली सफलता मिली है। स्कोर भैरवनाथ मान 6 रन 1 विकेट के नुकसान पर। सर ज्या पद्धतीने हा चेंडू होता म्हणजे प्रत्येक चेंडूवर तुम्ही प्रहार करू शकत नाही, जसं आपण काल म्हटलं की प्रत्येक चकाकणारी वस्तू ही सोनं नसतं आणि काही चेंडू कदाचित तो फटका खेळू शकले असते, परंतु मिस टाइम झाला, चेंडू हवेत गेला आणि फलंदाज बाद झाला। पहिला गडी बाद। सुरुवात चांगली झाली होती, अंतही तेवढाच चांगला करता आला असता। आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आत पाहायला मिळतो, तो मात्र राहुल गोरे। राहुल गोरेचा विचार केला, कालच्या दिवसात काय अप्रतिम फलंदाजी केली होती, कालच्या दिवसात ज्या पद्धतीने त्यांनी समोरच्या संघाला डॉमिनेट केलं होतं। 68-69 धावांचं आव्हान होतं। पहिल्या 2 षटकात 36 धावा या जोडीने कुठल्या होत्या आणि तोच राहुल पुन्हा एकदा इन ऍक्शन आपल्याला आजच्या या तालुका हाफ मध्ये पाहायला मिळतं। गोलंदाजी मार्कर गोलंदाज अंकितने सांगितलंय की या सामन्यात मीही रंग भरण्यासाठी आलोय। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, पहिल्या षटकातील तिसरा चेंडू। पुन्हा एकदा शॉर्ट बॉल। यावेळी मात्र कृष्णा 7 पुढे चेंडू अडवताय, चेंडू खूप उंचावरून गेलाय। इकडे मात्र पंच सांगतात इट्स वाईड। मिस्टर एक्स्ट्राच्या रूपाने ही मात्र धाव मिळते। धावसंख्येचा विचार केला 7 धावा या फलकावर आहेत। 1 गड्याच्या मोबदल्यात प्रत्येक टीमसाठी 1 रिव्ह्यू इकडे ठेवला गेलेला आहे। मग तुम्ही तो कशासाठी यूज करू शकता। आपण पाहता फक्त एज साठी तो रिव्ह्यू नाहीये, हे लक्षात ठेवा। षटक क्रमांक मैदानाच्या आत चालू आहे पहिलं। बाउन्स 1 बाउन्स इकडे मात्र पंचांनी सांगितलंय। गोलंदाज पुन्हा एकदा अंकित। ऑप्शनचा बाहेरचा चेंडू, याही मात्र खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि फई मध्ये तेवढा चांगला संपर्क नाही। डॉट बॉल, निर्धाव चेंडू मात्र इकडे येतोय। फिलहाल टप्पा खाते थोड़ा ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद कट करना चाहते थे, हरकत करते हुए गेंद अंकित की रनों पर अंकुश लगाना चाह रहे, विकेट मिल रहा है। पहली गेंद पर छक्का आने के बाद अंकित अब कमबैक करना चाह रहे हैं। बहुत ही जबरदस्त बैटल बीच मैदान पर। स्कोर 7 रन 1 विकेट के नुकसान पर। अंकित अपने बॉलिंग माप पर तैयार। इस बार हवा में खेलते हुए मिड ऑफ पर खिलाड़ी है, गेंद के नीचे आ गए इस बार मिड ऑफ के खिलाड़ी। गेंद बाउंड्री की तरफ ट्रैवल हो रही है और हम हमेशा कहते हैं कि गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार चौका। अभी कहेंगे फील्डर ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार चौका। ये कैच होना चाहिए था, सीधे बल्ले से गेंद को खेल दिया था। बहुत ज्यादा ऊपर गेंद चली गई थी, एलिवेशन बिल्कुल ज्यादा था, दूरी ज्यादा नहीं थी। मिड ऑफ पर जो खिलाड़ी, एक खिलाड़ी मिड ऑफ पर है, एक लॉन्ग ऑन पर खिलाड़ी, 2 खिलाड़ी के बीच वो तालमेल नहीं था, इसीलिए गेंद के ऊपर से तो हाके है ना वो हट गई और वो कैच छूटा। कैच छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूटा और गेंदबाज का दिल टूटा। बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंद थी ये। अब फिलहाल ये बिंदी गेंद है। स्कोर की बात करें तो रन संख्या 11 रन 1 विकेट के नुकसान पर। क्रूशियल मुकाबला दोनों टीमों के लिए है, इसमें कोई संदेह नहीं है। पहले ओवर का खेल बीच मैदान पर जारी है। पृथ्वीराज चषक 2025 सीजन 11 स्पॉन्सर्ड बाय सुमिस्ती आइसक्रीम एंड मिल्क प्रोडक्ट। बढ़िया लाइन, आगे गेंद थी, पुल्लिन गेंद थी इस बार और बल्लेबाज का जो तीसरा पैर वो स्टंप की तरफ चला गया था। एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर देखिए, चप्पल हुए थे और आउट ऑफ द स्टंप बहुत अच्छा फॉलो किया गया। बैकफुट पर खेलने की कोशिश बैटर द्वारा। पहले ओवर का खेल समाप्त, स्कोर 11 रन 1 विकेट के नुकसान पर। सागर ने अपना खाता नहीं खोला है। राहुल 4 पर बैटिंग कर रहे हैं और बीच मैदान पर दोनों तरफ से देखिए चर्चा हो रही है, दोनों बल्लेबाज चर्चा कर रहे हैं और उसके साथ संभाजी भी चर्चा कर रहे हैं। सुरुवातीलाच एक अनाउन्समेंट आहे, म्हणजे आपण गेले 6 दिवस ती अनाउन्समेंट करतोय। जर तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा असेल तर मैदानात खेळाडूनेच घ्यायचा आहे। बाहेरून जर आवाज आला आणि तिथून जर नंतर त्याची रिॲक्शन आली मैदानावरती तर तो रिव्ह्यू ग्राह्य धरला जाणार नाहीये। त्यामुळे बाकी टाळ्या वाजवू शकता, शिट्ट्या वाजवू शकता, सपोर्ट करू शकता तुमच्या खेळाडूंना, पण बाहेरून रिव्ह्यू घ्या अशा प्रकारचा आवाज, अशा प्रकारची साथ घालू नका। इथे तुमचे सर्व खेळाडू सक्षम आहेत, बॅटर सक्षम आहेत, इथे फिल्डर सक्षम आहेत, सगळे सक्षम आहेत। इतकं तालुका हाफ आपण तालुका हाफ या ठिकाणी खेळतोय, हे सगळं लक्षात घ्या। 11 रन 1 विकेट के नुकसान पर पहले ओवर का खेल समाप्त हुआ। एक से जादू मात्र चाललाय। आपण पाहू शकता 1 षटक 11 धावा 1 गडी बाद आणि नझीर येतो गोलंदाजी मार्कवर, तर स्ट्राईक फॉर सागरचा विचार केला आतापर्यंत कोणताही चेंडू तो खेळला नव्हता। तर दुसऱ्या बाजूला जर राहुल गोरेचा विचार केला 4 चेंडू तो खेळलाय आणि 4 धावा आतापर्यंत त्यांनी
आपल्या संघासाठी बनवलंय. धावसंख्या आतापर्यंत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 धावा, 1 गड्याच्या मोबदल्यात. नजीर येतोय राईट आर्म ओव्हर द विकेट. याही मात्र हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न यष्टाना चाटून जातोय आणि इकडे मात्र त्रिफळाच्या रूपानं हा दुसरा झटका मात्र इकडे लागतोय. विकेट नंबर 2 इकडे मात्र येतोय. देखिए क्या कहानी है, पहली गेंद पर जो पहला ओवर था जिसमें सिक्सर आ गया था, दूसरे ओवर के पहली गेंद पर विकेट और बल्लेबाज साकर बैक टू द पेवेलियन. दोनों प्रारंभिक बल्लेबाज आउट हो चुके हैं. एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर टेनिस क्रिकेट .in द्वारा दिखाया जाएगा. नजीर की गेंद और लेग स्टंप के ऊपर थी, छोड़ना चाह रहे थे और सफलता मिली है इस ओवर में नजीर को. चिराग पहली गेंद पर सफलता मिली है. अंकित के पहली गेंद पर छक्का आ गया था पहले ओवर में 11 रन. दूसरे ओवर के पहली गेंद पर विकेट आने के बाद नजीर का कॉन्फिडेंस बढ़ता हुआ. नए बैटर अक्षय बीच मैदान पर बैटिंग करने के लिए आ. 11-2 सर. सुरुवात षटकारांनी झाली होती. असं नाही की सुरुवात एक सिंगलनी झाली होती, सुरुवात षटकारांनी झाली होती. परंतु त्यानंतर ज्या पद्धतीची अंकितनी गोलंदाजी केली, समोरच्या फलंदाजाला डॉमिनेट करत इथेपर्यंत आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली. आता जर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये नजीर आलाय. नजीरने पहिल्या चेंडूवर विकेट घेतलाय. 11-2 अक्षय न्यू मॅन इन. तर समोर मात्र राहुल गोरे पाहायला मिळतो. अक्षयचा विचार केला, डावखुरा फलंदाज आहे, डावखुऱ्या फलंदाजासाठी काय स्ट्रॅटर्जी इकडे प्लॅन केली जाणार याकडे लक्ष आहे. कालच्या दिवसात कालचा जो 2.5 तास शेवटचा आपण पाहिला, न भूतो न भविष्य असे मॅचेस आपण पाहिले या पृथ्वीराज चषकाच्या इतिहासात आणि खूप एन्जॉय केला प्रत्येकाने. पुन्हा एकदा सरळ बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न. चेंडूला मात्र दिशा दिलाय. लॉंग ऑनवरून क्षेत्ररक्षक येईल, चेंडू फील्ड करेल, थ्रो करेल, तोपर्यंत अक्षयनी स्वतःचं खातं खोललंय आणि संघाच्या धावसंख्येला नेऊन पोहोचवलंय 12. या धावसंख्येवर 2 गडी बाद, 12 धावा. यहाँ से एक साझेदारी की जरूरत होगी मान टीम को, क्योंकि विकेट गिर रहे, दबाव बढ़ रहा है. स्टार्टर चाप का था, उसके बाद में आप स्ट्राइक रोटेट नहीं कर पाए, बड़े स्ट्रोक भी नहीं आए, तो रन उस रफ्तार के साथ नहीं आए हैं. दबाव आपके ऊपर है और इस अंडर प्रेशर सिचुएशन में आपको बेहतर बल्लेबाजी करनी है. नजीर का स्टार्ट अच्छा है, वो शानदार गेंदबाजी कर, रिदम के साथ गेंदबाजी कर रहे हैं. पुन्हा एकदा नजीर षटक क्रमांक 2, तिसरा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑप्शनचा बाहेरचा चेंडू होता, पिक करायचा होता. चेंडू लॉंग ऑन बाउंड्रीकडे जात होता आणि सरळ हातात विकेट क्रमांक 3 झटका लागतोय. प्रशांत सर रिप्ले पाहायला नक्की आवडेल. जी हाँ, जिस तरह से गेंदबाजी हो रही नजीर की, टप्पा खाते उछालता और तोरी गेंद बाहर की तरफ निकल रही थी. टप ऑफ द बॉल जाके गेंद को खेलना चाहते थे लॉन्ग ऑन के ऊपर, लेकिन एक बार फिर ज्यादा जो बॉटम का इस्तेमाल होना चाहिए या एक बार फिर कनेक्शन अच्छा होना चाहिए, तो वो नहीं हुआ. इसलिए बल्लेबाज राहुल गोरे जो एक बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है, उनका विकेट गिर गया. 12 पर तीसरा विकेट. मान इन बिग ट्रबल. एक्सीलेंट बॉलिंग बाय नजीर. आता मात्र नवीन फलंदाज राज काझी आला. राज काझीचा विचार केला तर ऑलराऊंडर खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी ही त्याची ओळख आहे. या पट्ट्यातील सर्वात बिझी खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. जाऊया नजीर. मला थोड्यासाठी वेळ अजूनही सामना थांबलाय. धावसंख्या 12 वर 3. या स्पर्धेचा विचार केला 3 लाख रुपयाची ही स्पर्धा आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजची बाईक तीही खूप महत्वाची असणार आहे. ती कोणाकडे जाणार, कारण इथून सिरीज घेणारा खेळाडू हा खूप वेगळ्या फॉर्म मध्ये जातो. लोअर फुटवर चेंडू होता, चोरात टाकण्याचा प्रयत्न. इकडे मात्र धावचीची संधी, लास्ट मोमेंट, परंतु चेंडू हातातच येत नाहीये. भाई ये क्या हो रही है. जी हाँ, बढ़िया गेंदबाजी नजीर द्वारा बिल्कुल है और लो फुल टॉस गेंद थी. एक अच्छा खूबसूरत कर्व ड्राइव था राज काजी का. कवर पर खिलाड़ी है, गेंद को फील्ड किया. दूसरी एंड पर अक्षय थोड़ा जल्दबाजी में थे, हड़बड़ाहट के साथ रन लेना चाह रहे थे, लेकिन बाल बचे, रन आउट होते होते बचे हैं. इकडे मात्र ताळमेळ खूप महत्वाचा आहे. षटक क्रमांक 2 चालू आहे. आतापर्यंत धावसंख्या 12 वर 3. याही मात्र तेज तरार. फलंदाजाला चेंडू समजत नाही आणि आपण नेहमी म्हणतो की या चेंडूच्या वेगाकडे जर पाहिलं ना, भन्नाट वेग म्हणायला काही हरकत नाही. अगदी चांगला उल्लेख केला. तर भन्नाट वेगाचा चेंडू सुसाट गोलंदाजी करत असताना बीट केले. सर्वात महत्वाचं वेगावरती स्वार झाला आणि प्रतिस्पर्धी फलंदाजाला इथं तुम्ही बीट केलंय, चकवलंय, ते महत्वाचं आहे. शानदार गोलंदाजी नजीर कंड. या षटकातील शेवटचा चेंडू, लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. इकडे मात्र चेंज ऑफ पेस. या आधीचे चेंडू जोरात टाकले आणि आता मात्र
त्याच्याकडे असलेली जे मिश्रण आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला, बोटं फिरवली गेली आणि फलंदाज पूर्णपणे बीट झाला. 2 षटकं संपतात. 2 षटकांच्या समाप्तीचा विचार केला तर 12 धावा या फलकावर आहे 3 गड्यांच्या मोबदल्यात. या षटकाचा जर आतापर्यंत जर आपण लेखाजोखा पाहिला तर 1 धाव देऊन 2 गडी बाद केलेत. एक सफल ओवर का खेल था, बहुत ही बढ़िया गेंदबाजी नजीर द्वारा. इनकी खासियत क्या, वो गति इनके पास है, उसके साथ वो गति परिवर्तन जो किया गया था ना वो बहुत ही लाजवाब था और उसके कारण वो कारगर साबित हो गए. एक अच्छा ओवर. इस ओवर की जो बॉलिंग विश्लेषण की जो कहानी है, 1 ओवर 1 रन और 2 शिकार, स्कोर 12 रन 3 विकेट के नुकसान पर मान इन बिग ट्रबल. संघर्ष कर रहे हैं अब टॉप आउट सनी, सागर, राहुल, ये 3 बल्लेबाज आउट होने के बाद अक्षय और राज काजी के ऊपर दायित्व है, निर्भर है दोनों के ऊपर किस तरह से वो बल्लेबाजी करेंगे, वो देखना बहुत दिलचस्प हो जाएगा. षटक क्रमांक 3 आणि षटक क्रमांक 3 साठी गोलंदाज ओमकार येतोय. ओमकार आणि समोर मात्र फलंदाज आहे अक्षय. पहिला चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलाय. चेंडूला मात्र काऊ कॉर्नर क्षेत्रात खेळलाय. 1 धाव मात्र मिळेल. तिकडे क्षेत्ररक्षक आहे तो चेंडूला फील्ड करतोय, परंतु खराब इकडे मात्र पहा दोघांमधला ताळमेळ कमी आहे. तर गोलंदाजाला वाटलं की त्याच्या मागे कव्हरला कोणतरी आहे, थोड्यासाठी वाटलं की 2 धाव पूर्णही होतील, परंतु मोक्याच्या क्षणी फलंदाजांनी थांबवलं काजीनी आणि धावसंख्या आता 13 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. इसीलिए चिराग S9 बैट का सही इस्तेमाल होना चाहिए. अगर आप S9 बैट का सही इस्तेमाल नहीं करते तो विकेट जाने के, रनआउट होने के ज्यादा आसार होते हैं. इस बार सही समय पर आपने नो कहा, इसीलिए कोई नुकसान नहीं हुआ. स्कोर 13 रन 3 विकेट के नुकसान पर. षटक क्रमांक 3 दुसरा चेंडू 13 वर 3. सुरुवात षटकारांनी झाली होती, परंतु त्यानंतर परिस्थिती थोडीशी हाताबाहेर गेली. इकडे मात्र घुसून खेळण्याचा प्रयत्न, आपण नेहमी म्हणतो की चेंडूला पिक करून थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु चेंडू खाली राहिलाय. ज्या पद्धतीची गोलंदाजी केलाय ओमकारने, चेंडू जास्तीत जास्त फुल लेंथवर टाकण्याचा प्रयत्न केलाय. फलंदाजाला मोठे फटक्यापासून वंचित ठेवतोय तो. जब आप पुल्लेन गेंदबाजी करते हैं ना तो बैकलिप का इस्तेमाल करने का मौका नहीं मिलता. आप स्टंप के अंदर गेंदबाजी कर रहे हैं सही दिशा के साथ और आपके लिए प्लेटफॉर्म है. दबाव जो है ना इस वक्त बल्लेबाजों के ऊपर है. 14 वर 3 आतापर्यंत षटक क्रमांक 3. इथून मात्र मी म्हणेल की या मान संघाला, भैरवनाथ संघाला स्वतःला बॅकअप करावा लागेल. इकडे मात्र हा चेंडू सोडलाय. पंच आपल्याकडे वळतात, उमेश केनी सरांनी सांगतायत इट्स अ वाईड. धावसंख्या पुन्हा एकदा अवांतरने वाढते. धावसंख्येचा विचार केला 15 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक मैदानाच्या आत चालू आहे 3. इथून मान भैरवनाथ संघाला या सामन्यात जर पुनरागमन करायचं ना सर, तर एक फलंदाजाला इथून जबाबदारी घ्यावी लागणार, जबाबदारीचं टॉनिक घ्यावं लागणार आहे, चांगल्या धावसंख्येकडे जावं लागणार आहे. पुढचा चेंडू मोठा फटका खेळायचा होता. चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून येतोय. एक हाताने तो म्हणत होता की ये तो मेरे दाहिने हात का खेळ है, परंतु चेंडू त्याच्यापासून थोडासा लांब राहिला आणि इकडे 2 धावा मात्र दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केला. धावसंख्येचा विचार केला 17, लॉस ऑफ 3. सन्नी का वो छक्का छोड़ के चिराग किसी भी बल्लेबाज ने मिडल ऑफ द बैट नहीं खेला है. बाकी बल्लेबाज जो है ना जितने आए हैं, सागर, राहुल, अक्षय, राज, अभी भी संघर्ष कर रहे हैं, दोनों के लिए जूझ रहे. बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन अंकित, नजीर और ओंकार द्वारा. आपण पाहतोय 17 वर 3. यानंतर होणारा पुढचा सामना खटाव विरुद्ध बारामती. बारामतीचा विचार केला तर आपण सध्या अक्षय तावरेला पाहिलं, चेतन काळंगे असतील आणि संपूर्ण टीम सध्या तयार आहे. त्यांच्याकडे लक्ष असेल तर दुसऱ्या बाजूला आम्ही सूरज पवार आणि टीम कडे बघतो. ओमकार आलेले आहेत, ओमकारही तयार आहेत. सरबुंद्यात अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. 5 चेंडू ज्या पद्धतीने त्यांनी टाकला, फलंदाजाला आतापर्यंत कोणतीही संधी इकडे मात्र दिली जात नाहीये. एकेरी दुहेरी आतापर्यंत सामना पुढे जातोय. काल एकेरी दुहेरीची गरज होती खरं तर, परंतु आज तसं तेवढं काही ती कंडिशन्स नाहीये. आज बहुत ही क्रुशियल मुकाबला है और राज और अक्षय इस वक्त एक साझेदारी बनाने की कोशिश कर रहे हैं. अच्छे संकेत है मान टीम के लिए. ऑन साइड पर मिडल ऑफ द बैट, मिड विकेट बॉडी लाइन की तरफ दर्शन स्ट्रोक राज काजी का मच नीडेड 6. सतीश डीजे वाला सतीश कृपया संपर्क साधा प्लीज. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर 24 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात अक्षय आणि दुसऱ्या बाजूला राजकाजीने मात्र सूत्र हाती घेतली. कॉमेंटेटर मगातपासून बोलतोय की एकाला कोणाला तरी टॉनिक घ्यावं लागेल, कदाचित कॉमेंटेटर की सुनली असं मला काही हरकत नाही.
और ये कर सकते हैं, ऑलराउंडर खिलाड़ी है, प्रतिभाशाली, उनके पास वो कॉन्फिडेंस भी है। थोड़ा सा और बेहतर खेलेंगे तो रन जरूर बनेंगे। इंतजार किया, गेंद को पुल किया साइड पर, मिड विकेट पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है। एक रन के ऊपर ही निर्भर रहना पड़ेगा। इस सिंगल के साथ स्कोर फिलहाल अब आगे बढ़ता हुआ 25 रन 3 विकेट के नुकसान पर। चिराग, ये साझेदारी बहुत इंपॉर्टेंट रहेगी भैरवनाथ मान टीम के लिए, क्योंकि शुरुआत आपकी अच्छी नहीं है। लगातार आपके पास 3 विकेट गिर गए, 3 ओवर 25 3 विकेट के नुकसान पर। 5 ओवर का मुकाबला, 12 गेंदों का खेल है, तो 12 गेंदों में कम से कम यहाँ से 4-5 बड़े स्ट्रोक आपको खेलने हैं। और वो दायित्व, वो जिम्मेदारी जो है ना, अब काजी के ऊपर है। काजी को ये बाजी अगर जीतनी है ना, तो एक बड़ी पारी खेलने की जरूरत है। वो 12 गेंदें अगर विकेट पे ऊपर खड़े रहे तो मजा आएगा। गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है। कृष्णा लक्ष्मण सातपुते इस वक्त पॉइंट पर खड़े हैं, जिनके ऊपर भी आज कैमरा रहेगा। नजीर 1 ओवर और बढ़िया गेंदबाजी करते हुए, नब्बी तुली गेंदबाजी करते हुए ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया है। षटक क्रमांक मैदानाच्या षटक क्रमांक 4 येत आहे आणि नजीर 2 गडी बाद केले होते पहिल्या षटकात आणि 1 धाव त्याने दिली होती। तोच नजीर पुन्हा एकदा समोर येतोय। आताचं बॅटल हे खूप महत्वाचं ठरणार आहे। षटक क्रमांक 4 बॅटल खूप महत्वाचं आहे, त्या बॅटलकडे लक्ष असणार आहे। राजकाजी याही मात्र या आखूडपती चेंडूला उंचावून भिरकावून देण्याचा प्रयत्न केला आणि इकडे मात्र शिकार झालेत। 3रा विकेट मात्र जातोय नजीरच्या नावावर, ज्याच्यावरती प्रचंड विश्वास होता। सुरुवाती त्याची खूप चांगली झाली होती, दबाला झुगारून कामगिरी करत असताना या ठिकाणी एक मोठी इनिंग वाटलं होतं, परंतु इथे घडलं उलटच। गोलंदाजाचा वेगवान भन्नाट वेगाचा चेंडू चांगला बाउन्सर टाकला गेला होता, अगदी छातीपर्यंत चेंडू आला आणि तो स्क्वेअरिंगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला। त्या प्रयत्नामध्ये राजकाजी स्क्वेअरिंगला झेल देऊन बाद झालेला आहे। पाहू शकता संघाचा लागले 4 गडी बाद झालेत। मानचा संघ चिराग इथे संकटात सापडलेला आहे। आपण पाहतो इकडे सुरुवात ज्या पद्धतीने झाली होती, प्रोजेक्टेड स्कोर कडे आपण पाहिलं होतं, मला वाटलं होतं की हा सामना 60+ आसपास जाईल। नवीन फलंदाज मनोज हा मैदानाच्या आत येतोय। मनोजकडेही खूप चांगली फलंदाजी आहे, मनोज चांगले फटके खेळू शकतो। आज मनोज टेस्ट होणार आहे, कारण आपण नेहमी म्हणतो मोठ्या संघासमोर तुम्हाला एकतर तुम्ही उभारतात किंवा नाही तर मग नेस्तनाभूत होतात, हे आपण नेहमी पाहिलंय। कुछ लोग निखरते, कुछ लोग बिखरते, असं प्रशांतजी नेहमी म्हणतात। जी हाँ, इस वक्त दबाव तो है आपके ऊपर, लेकिन आप बेहतर कर सकते हैं, ये एक बार फिर आपको तय करना है। बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला है। नजीर की गेंदबाजी, विकेट मिला, अच्छी रफ्तार है इनके पास। पुढचा चेंडू, बॉल, विकेट, बैक टू बैक, दूसरा। नजीर ऑन फायर। नजीर की कमाल की गेंदबाजी, बहुत शानदार गेंदबाजी कर रहे हैं। रफ्तार पे किया गिरफ्तार और बल्लेबाज का किया शिकार। नजीर ऑन फायर। मनोज बैक टू द पेविलियन। अब फिलहाल 25 पर ये 5वां झटका लगा है। विकेट गिरने का सिलसिला जारी है। बल्लेबाज जो है ना, बीच मैदान पर हारागिरी कर रहे हैं। अभी तक 3 हैट्रिक आपने देखे है, और अब ये नजीर साहब जो है ना, ऑन हैट्रिक के कीर्तिमान के दहलीज पर नेहा 11 की जो गाड़ी है बिल्कुल रंपम जा रही है। बढ़िया प्रदर्शन अभी तक नेहा 11 का रहा है। दबाव में पूरी तरह से इस वक्त मान है, पारी लड़खड़ाती हुई। विकास येतो नवीन फलंदाज मैदानाच्या आत। आपण पाहतो या स्पर्धेत एक फायपर सौरभ पुसावेच्या नावावर आहे। त्यानंतर कोणताही गोलंदाज 5 विकेट घेऊ शकला नाही। आणि दुसऱ्या बाजूला विचार केला तर आनंद बोडरे याच्या नावावर 4 विकेट्स आहेत एका मॅच मध्ये। हा दुसरा गोलंदाज ठरलाय ज्यांनी 4 विकेट आतापर्यंत घेतलेत ऑन हॅट्रिक। आणि पहिल्या 3 चेंडूवर हॅट्रिक घेणं हेही प्रत्येक गोलंदाजाचं स्वप्न असतं। त्याचं दुसरं षटक आहे। फलंदाज खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, इकडे मात्र चेंडू फळीवर नीटसा येत नाहीये। चेंडू जातोय निर्धाव आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागते, ती मात्र 24 धावा। आग उगल रहे बीच मैदान पर नजीर, आग के गोले बरसा रहे। बढ़िया गेंदबाज है। जैसे रफ्तार तो है इनके पास, लेकिन सबसे अच्छी बात है लेन में एक बार बदलाव करते हैं, गति परिवर्तन करते हैं। वो बहुत बड़ी उपलब्धि है। केवल गति से आप बल्लेबाजों को खामोश नहीं रख सकते, लेकिन जो वेरिएशन आप कर रहे हैं ना, इसके कारण बल्लेबाजों के लिए रन बनाना बहुत मुश्किल हो गया है। कॉमेंटेटर नेहमी म्हणतात रफ्तार से गिरफ्तार। चेंज ऑफ पेस, परंतु धावा मिळतील फक्त आणि फक्त 1।
चेंडू खराब होता, फायदा उचलायचा होता, परंतु क्षेत्र चुकीचं निवडलं असं म्हणायला काही हरकत नाही. एक धाव मिळेल. डीप फाईन लेगचा विचार केला तर फक्त एक धाव इकडे मिळेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पलकावर आहे 26 धावा. यानंतर खटाव विरुद्ध बारामती हा मोठा सामना आपल्या भेटीला येतोय. खटाव विरुद्ध बारामती आणि चेतन काळंगे आणि टीम पूर्णपणे तयार आहे. आणि आता काय आपण पाहू शकता सध्या तिथे झाडाखाली चेतन काळंगे हे बसलेत. कॅप्टन कूल, अक्षय तावरे आपण पाहतोय तिकडे, मोईन यांना आपण पाहतोय. अनेक जे खेळाडू आहेत हे बारामती क्रिकेटनी आम्हाला खूप काही दिलंय. बारामती क्रिकेटमध्ये मला वाटतं मी खूप वेळा जाऊन स्पर्धा कव्हर केलेत ॲज अ कॉमेंटेटर, ॲज अ लाईव्ह ब्रॉडकास्टर. तर बारामतीचं क्रिकेट हे नेहमी बहरलेलं आपण पाहिलंय. स्टेडियमवरचं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे स्टेडियम आहे हे नेहमीच टेनिस क्रिकेटला एक वेगळी उभारणी देणारं राहिलंय. त्याच्यामधली आपण जी स्पर्धा पाहिली महात्मा फुले रणजित जमदाडेची ती टुर्नामेंट, तीही लक्षात राहण्यासारखी. इकडे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण केली आणि दुसरा धाव पूर्ण होईल. कुणाल कोण जोपर्यंत चेंडू फील्ड करून थ्रो करेल तोपर्यंत धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 28, लॉस ऑफ 5. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आत. शेवटचा बॉल, चौथ्या षटकातील लास्ट बॉल आहे. पंचांच्या भूमिकेत आपण उमेश केनी सरांना मुख्य पंचांच्या भूमिकेत पाहतोय आणि विक्रम सर आपण पाहतोय जवळ मैदानाच्या आत. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू, धावसंख्या 28. सध्याचा करंट रन रेट 7च्या वरती आहे, परंतु अजून वाढवायला हवा. पुढचा चेंडू नजीर. हो, पुन्हा एकदा तेज तरार चेंडू, तेवढाच चांगला फटका. चेंडूला फक्त प्लेसमेंट दिली, तिकडे मात्र थोडासा फंबल पाहायला मिळाला. एक धावेला 2 धावेमध्ये कन्व्हर्ट केलं गेलेलं आहे. 4 षटकं संपतायत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर आहे 30 धावा. 5 गड्यांच्या मोबदल्यात 7.50 ची सरासरी आतापर्यंत याचं करंट रन रेट मला पाहायला मिळतोय. आणि शेवटचं षटक कोण टाकणार याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे. 30 धाव्यावर 5 गडी बाद. मान भैरवनाथ संघ तर दुसऱ्या बाजूला नेहा 11 हा संघ पाहायला मिळतोय जो पुण्याचा आहे अर्थात. आणि नेहा 11 हे त्यांचं स्पॉन्सरचं नाव आहे, त्यामुळे मान विरुद्ध दुसऱ्या बाजूला नेहा 11. तुम्ही पाहू शकता बॅटिंग समरी जी छोटी पाहायला मिळते, जिकडे 0, 6, 4, 5, 8, 0, 5 मोबाईल क्रमांक आहे का हाही प्रश्न आहे. आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर आहे 30 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. इसकी वजह क्या है? इसकी वजह ये है नजीर का स्पेल, 2 ओवर 6 रन और 4 विकेट उन्होंने चटकाए. बहुत ही शानदार गेंदबाजी की, सदी भी गेंदबाजी रही है. तिखी और घातक गेंदबाजी करते हुए अपोनेंट टीम के बल्लेबाजों के ऊपर प्रेशर बनाया, दबाव बनाया. 30 रन 5 विकेट के नुकसान पर भैरवनाथ मान. प्रतियोगिता का 7वां दिन. संभाजी पाटिल इस वक्त स्ट्राइक रेट पर है, खास करके गेंदबाजी करने के लिए. सॉरी, करेक्शन. संभाजी यानी कि बबलू पाटिल दुर्बल एंड से गेंदबाजी करेंगे. 30 रन 5 विकेट के नुकसान पर 5वां ओवर प्रगति पर है. बबलूचा पहिला चेंडू, फलंदाज मात्र बीट होतोय. बबलू को डब्ल्यू मिलता है तो वो खुश होते हैं, असं प्रशांत सर नेहमी म्हणतात. मैंने पुलिस चषक पे देखा अंडर प्रेशर जब बॉल टू बॉल मैच था तब जाकर इन्होंने जो गेंदबाजी की थी वो कमाल की थी. शानदार गेंदबाजी का प्रदर्शन किया था. बबलू यावेळी मात्र चेंडू पुन्हा एकदा बॉडी वर ठेवण्याचा प्रयत्न केला, पायावर ठेवण्याचा प्रयत्न केला. एक धाव पूर्ण केली आणि बघता बघता दुसरी धावी पूर्ण. थ्रो तेवढा प्रॉमिसिंग नाही, 1 शॉट. पंच सांगतात 1 शॉट आहे, त्यामुळे इकडे एकच धाव मिळेल. अक्षय आणि विकास थोडंसं लक्ष ठेवावं लागणार आहे. एकतीस वर 5 षटक क्रमांक शेवटचा आमचे सूरज शेठ आलेले आहेत. आज ते इन ऍक्शन पाहायला मिळतील पुढच्या मॅच मध्ये, कारण खटाव संघ येतोय तालुक्याचा, त्याच्याकडे लक्ष असेल. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, बोट फिरवली जात आहेत. चेंडू बॅक ऑफ द लेन ठेवला जातोय, फलंदाजाच्या समोर नाही येत चेंडू. आणि आपण नेहमी म्हणतो जेव्हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही तो तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे, आणि मेहनत मशक्कत केल्याशिवाय तुम्हाला फळही मिळणार नाहीये. यावेळी चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला, परंतु चेंडू खूप खूप वरती गेला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून येतोय, जिकडे झेल व्हायला हवा तिकडे मात्र या 2 धावा आरामात पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आहे, थ्रो बघा कुठे गेलाय, आणि इकडे मात्र फलंदाज बाद. अक्षयला बॅक टू द, अक्षय की विकासला बॅक टू द पॅव्हलियन जावं लागेल. विकास मात्र बाद होत आहेत. आता धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर लागतील 33, लॉस ऑफ 6.
नवीन फलंदाज मनीष तर नेहा इलेव्हनचे जे सर्वे सर्व आहेत अर्थात पिंटू मेस्त्री सर हे त्या संघाचे स्पॉन्सर आहेत. अर्थात आपण जो संघ क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतो नेहा इलेव्हन आणि ते सामन्याचा आनंद घेण्यासाठी इथेही उपस्थित आहेत. त्यांचे करूया मनापासून हार्दिक स्वागत. 33 वर्ष नपी दिल्ली गेंदबाजी बबलू द्वारा स्लॉग ओवर में गति परिवर्तन करना बिल्कुल वो जानते हैं. गेंदों को कट बहुत बढ़िया करते हैं. और अब जाकर देखिए जब राइट हैंडर बल्लेबाज है तो लेग ब्रेक किया गया और लेफ्ट हैंडर बल्लेबाज के लिए बिल्कुल परेशान किया गया था. गति ज्यादा नहीं है बबलू के पास लेकिन नियंत्रण बहुत बढ़िया. और साइड पर खेलना चाहते थे, गेंद को रीड नहीं कर पाए बल्लेबाज मनीष. 5 ओवर का खेल, इस ओवर में केवल 3 रन. जबरदस्त गेंदबाजी. देखिए चेहरे पर मुस्कुराहट क्या है, चेहरे पर मुस्कुराहट है. कृष्णा विकेट के पीछे. अगले मैच का टॉस खटाव तनुष 11 दत्ताबाऊ पड़तरे साहब इस बार टीम के ओनर बन गए हैं और बारामती टीम के कप्तान. आपके लिए मैं दरख्वास्त करना चाहूंगा टॉस के लिए आइए. टॉस साठी याचे दोन्ही संघाचे कॅप्टन. अत्यंत महत्वाचा सामना. सध्या हे 2 स्टार खेळाडू कृष्णा लक्ष्मण सातपुते आणि बबलू पटेल. कटाव तनुष 11 कॅप्टन आणि बारामती संघाचा कॅप्टन आपण टॉस साठी असेल. टार्गेट या मॅच मध्ये असेल जिंकण्याकरता आवश्यकता असेल ते 34 धावांची. खटाव तनुष 11 कॅप्टन आणि बारामती संघाचा संघनायक आपण टॉस साठी यायचे. चला जास्त वेळ न दवडता पुन्हा एकदा विनंती करेल. आपण पाहू शकता सध्या ऑन स्क्रीन तुम्ही ज्या पद्धतीने हे शिस्त, आपण ही शिस्त टेनिस क्रिकेटमध्ये खूप कमी वेळा पाहायला मिळते की एकाच रांगेत चालणं. आणि सनी ज्या पद्धतीने लीड करतायत, सागर आहेत, त्यानंतर सर्वच प्लेयर्स खूप चांगलं हे चित्र पाहायलाही. कारण जेव्हा तुम्ही लाईव्ह पाहता अशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळते मन प्रसन्न होते सर. कारण टेनिस क्रिकेटमध्ये कुठं कोणी खेळाडू येतो कसाही मैदानात. अगदी बरोबर. क्रिकेटचा खेळ हा जंटलमन माणसांचा खेळ आहे, सभ्य माणसांचा खेळ आहे. तिथे शिस्त असणं गरजेचं आहे. बारामती संघाचा कॅप्टन, बारामती 11 संघाचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचे. सूरज सज्ज आहेत. दत्ताभाऊ पडतरे यांचा संघ मैदानावरती असणार आहे. तनुष 11 आणि टॉस साठी यायचे. चला लवकर. बारामती संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर खटाव व तनुष 11 संघाचा कॅप्टन. बारामती टीम बारामती तुम्हाला बराच वेळा अनाउन्समेंट केली जाते आहे. लवकरात लवकर आपण टॉस साठी यायचे. बारामती संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचे लवकर. कृष्णा आणि रोहित ही जोडी मात्र मैदानाच्या आहेत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया हलकासा बदल. माझ्याबरोबर जोडले जातात पुन्हा एकदा विराटचा घोडावाज. अर्थात एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि दुसऱ्या बाजूला 7 राज्यस्तरीय पुरस्कार, 11 राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त केलेले आमचे सहसमालोचक मित्र प्रशांतजी आदवडे सर आपल्याबरोबर जोडले जातात. जाऊया ऐकूया पुढचा आवाज. खेल से बनता है चरित्र और चरित्र से बनता है राष्ट्र. दोस्तों आपका स्वागत है पृथ्वीराज चषक 2025 सीजन 11 स्पॉन्सर बाय सुबेस्ती आइसक्रीम एंड मिल्क का प्रोडक्ट. तालुका में पहला मुकाबला मान भैरवनाथ बनाम 11 पुणे. कृष्णा लक्ष्मण सातपुते बीच मैदान पर है, उनके साथ रोहित. चेतन कालेंगे बारामती संघाचे संघनायक दाखल झालेले. कटाव तनुष 11 तनुष 11 संघाचा कॅप्टन. तनुष 11 संघाचा कॅप्टन.
मनीष अपने गोलंदाजी मार्ग वरती, व्हाइट बॉल का इशारा किया गया। स्कोर 1 रन 11, टारगेट 34 रनों का है। प्रतियोगिता का आज का बहुत ही महत्वपूर्ण दिन है। पृथ्वीराज चषक 2025 11वां संस्करण tenniscricket.in पर लाइव टेलीकास्ट प्रतियोगिता का आप देख रहे हैं। मनीष ऑफ टर्म के बाहर खेलने की कोई कोशिश नहीं है। वाइड यॉर्कर मनीष का। और कृष्णा लक्ष्मण सातपुते का आपने देखा कि वो हमेशा थोड़ा सा ऑफ टर्म के बाहर आते हैं, सफल होते हैं, और उनका फेवरेट शॉट है सिग्नेचर स्ट्रोक, बैटक शॉट बहुत ही बढ़िया खेलते हैं। कटाव ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला लिया है। ऑनसाइड पर खेलना चाहते थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं है, डायरेक्ट करने का मौका चंद्रकांत जी, बिल्कुल यह मौका था। और कृष्णा को अगर आउट करेंगे तो कमबैक करने का भी मौका हो सकता था, लेकिन बाल बाल बचे कृष्णा लक्ष्मण सातपुते। स्कोर 2 रन बगैर किसी नुकसान के। मनीष फ्रंट लाइन गेंदबाज है, पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर। अब फिलहाल एक खिलाड़ी इस वक्त मिड ऑफ पर मौजूद है। विकेट चाहिए, यह मुकाबला जीतने के लिए भैरवनाथ टीम के लिए विकेट की सख्त जरूरत होगी। और बल्लेबाज इत्मीनान के साथ बल्लेबाजी कर सकते हैं, वक्त देख सकते हैं, क्योंकि गेंदे और जो रन है उसमें ज्यादा अंतर नहीं है। 5 ओवर का मुकाबला, 30 गेंदों में आपको 34 रन बनाने हैं। दुर्बल एंड से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज मनीष। पावर प्ले ऑन। प्रतियोगिता का 7वां दिन। स्कोर 2 रन बगैर किसी नुकसान के। 3 गेंदों का खेल हुआ, 34 रनों का टारगेट है। मनीष तैयार। बाउंस से डाला गया, बहुत ही बेहतरीन स्ट्रोक है। गेंद को पुल किया गया था लॉन्ग लेग की तरफ। 1 रन लेने का मौका, एक सिंगल के साथ स्कोर 3 रन बगैर किसी नुकसान के। इस बार बाउंसर डालने की कोशिश की गई है बल्लेबाज रोहित के लिए। नए बल्लेबाज पहली गेंद का सामना करते तब जाकर ये प्लान मेरे हिसाब से सही नहीं था मनीष का, जिस तरह से अपने कंधों का इस्तेमाल किया। और ये शॉट खेलने के लिए रोहित बिल्कुल तैयार थे। तकनीक बहुत अच्छी है, अनुभव बहुत ज्यादा, फॉर्म में खिलाड़ी है रोहित, काबिलियत है। ऑन साइड पर खेल दिया, बेहतर स्ट्रोक है। स्क्वायर का खिलाड़ी दायरे के अंदर। गेंद 1 2 3 1 2 का 4 बॉल लेने के बाद 4 रन रोहित के बल्ले से। इस पारी का पहला चौका। धन्यवाद। तर चांगला फटका पाहायला मिळाला, पॉवर प्लेचा फायदा घेताना पाहायला मिळाले। स्क्वेअर लेग आतमध्ये होता, पाठीमागे प्रोटेक्शन नव्हतं आणि तिकडे स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाला मिस्टर आनंदवाडी। मागील हंगामात आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचा मालिकावीराचा पुरस्कार देखील या खेळाडूने घेतला होता आणि आज या ठिकाणी दाखल झालाय। सांगे प्रीमियर लीग में बहुत बढ़िया प्रदर्शन किया था रोहित करात ने। स्कोर 7 बगैर किसी नुकसान के। सीधे 11 टीम ने कमाल ही कर दिया था। हवा में गेंद है, पीछे खिलाड़ी इस वक्त है और यह दायरे के अंदर अच्छा कैच। रोहित करात बैक टू द पेविलियन। मनीष को मिली सफलता। और जाकी सर वहां मौजूद थे, जिन्होंने बहुत अच्छा कैच किया। तसं पाहिलं तर मैदान छोटं आहे, परंतु इकडे तुम्हाला वाऱ्याचा अंदाज घेणं देखील गरजेचं असतं। वाऱ्याचं कोणत्या दिशेने वाहतोय, इकडे जर पाहिलं तर पुन्हा एकदा त्याच दिशेने मिड विकेटला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु ते टायमिंग नाही करू शकले। आणि जरी चौकार आला असेल, विकेट आली आहे, धावा जरी कमी असतील तरी देखील मॅचेस बनताना इकडे आपण पाहिल्यात की आज मैदानात बॉल टू बॉल, काय बॉल पेक्षा रन कमी असताना सुद्धा नाही होत आणि 4 ओव्हरमध्ये 80 रन होताना देखील आपण पाहिलेले आहेत। पुढच्या दोन्ही टीम आपण रेडी राहायचंय। कालच आपण बघितलंय 26 धावांवरती काय सामना रंगला होता। फक्त 26 धावा, 30 चेंडू 26 धावा आणि हृदयाचा ठोका प्रत्येक क्षणाला प्रत्येक चेंडू नंतर वाढला। अगदी धमाकेदार मॅच, म्हणजे 2.5 तास जर आपण या ठिकाणी 21 आणि 26 या 2 धावसंख्येवरती जे क्रिकेट पाहिलेलं आहे ना, ते अद्भुत होतं। कालची संध्याकाळ आमच्यासाठी मंतरलेली होती। कृष्ण लक्ष्मण सातपुते अभी भी खाता नहीं खोल पाए हैं। मनीष को सफलता मिली है। गेंदबाजी में अब परिवर्तन। अप्पा अपने बॉलिंग मापा तैयार है, ध्रुव एंड से गेंदबाजी करेंगे। नया 11 7 रन 1 विकेट के नुकसान पर। पृथ्वीराज चषक 2025 आप देख रहे हैं tenniscricket.in पर। धूप और छाव में आंख में चोरी चल रही है। और जैसे ये जो मुकाबला है ना, अगर आपको जीतना है तो आपको विकेट ही बचा सकते हैं। पावर प्ले जब समाप्त हुआ तब फील्डिंग में थोड़ा सा बदलाव किया गया।
26 रन ज्यादा नहीं होते क्रिकेट में, लेकिन सिंगल कितना एक बार फिर लेना मुश्किल हुआ था कल। बारिश का असर, एक बार ठंडा माहौल था, लेकिन मैच गर्मा गर्म, मजा आया दर्शकों को। अप्पा स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज कृष्णा। कृष्णा का बहुत ही खूबसूरत स्ट्रोक है, स्क्वायर की तरफ गेंद को खेलते पीछे खिलाड़ी है कृष्णा, लक्ष्मण सातपुते क्या इस पारी का पहला सिक्सर। टेनिस क्रिकेटचा शहेनशाह आज एरळवाडीमध्ये आलाय आणि त्यांच्या बॅटमधून मात्र हात आवडता फटका आहे या झोनमध्ये. म्हणजे नो डाऊट सगळ्या बाजूला क्रिकेट आपण कित्येक वर्ष पाहिलंय, परंतु एकदा का आवाक्यात आला मग षटकार कितीही लांब असू देत त्यांनी मारलेले आहेत आणि आज एरळवाडीत दाखल झालेत. कृष्णाच्या टप्प्यात चेंडू आला की मग कार्यक्रम होतोच. आपण बघितलं अतिशय दर्जेदार फटका. टॉस ऑन सेट पर गेंद मिड विकेट पर पॉइंट लेने पर खिलाड़ी तैनात है. 1 रन लेने का अवसर दोनों बैटर के पास. अनासागर चषक मंडनगढ़ 20 साल पहले वाली कहानी है और मैंने इनको देखा तो वो खूबसूरत कवर ड्राइव लगाते हुए. उसके बाद में 2017 की जो कहानी है, इन्होंने वो बैठक शॉट वो कमाल का एग्जीक्यूट किया. बहुत मजा आया दर्शकों को, उनका सिग्नेचर शॉट बन गया. अलग अलग शॉट इनके पिटारे में है. आजकल कृष्णा को फॉलो करने वाले लोग बढ़ गए. स्कोर 14-1 विकेट के नुकसान पर. ऑन साइड पर हवा में खेलते हुए इस बार पुल किया है. हवा के साथ गेंद बॉडी लाइन के बाहर जाएगी अंदर. बल्लेबाज आउट. प्रेम बैक टू द पेविलियन. आतिश ने कैच क्लब का मान जो चाह रहा है ना वो हो रहा है बीच में. अंदर विकेट गिर गया. बहुत ही बेदुबना से बंदा. यस, विकेट आलेली आहे या ठिकाणी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा जर पाहिलं तर ते टायमिंग नाही होऊ शकलं आणि विकेट आलेली आहे. कृष्णा सातपुते मैदानाच्या आतमध्ये tenniscricket.in ला मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक देखील जोडले गेलेले आहेत. याही परिस्थितीमध्ये कुठेतरी दबाव बनवायचा आहे हा प्रयत्न आहे. विकेट जर आल्या तर मॅच येऊ शकते हा एक विश्वास मात्र या ठिकाणी मान संघाला देखील असणार आहे. इनके लिए कोई और मंत्र नहीं, एक ही मंत्र है वो विकेट का. अप्पा इस वक्त बढ़िया गेंदबाजी कर एक 6 आने के बाद 2 गेंदों पर आपने देखा कि एक सिंगल और एक विकेट है. नए बैटर आए हैं बल्लेबाजी करने के लिए. प्रथमेश ऑन साइड पर इस गेंद को खेलते ऑफ स्टंप के काफी बाहर खेलते. टाइमिंग अच्छा नहीं है, वैसे मिस स्ट्रोक था. आंखों से दूर इस वक्त शॉट खेला गया था. ऊपर दूसरा प्रगति पर है. स्कोर 16 रन 2 विकेट के नुकसान पर. नया 11 पुणे और बाहुबली का कट्टाप्पा. मैदान के अंदर गेंदबाज है अप्पा. इनका जबरदस्त टप्पा आप नहीं भूल सकते. बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे. छक्का आने के बाद कमबैक कर रहे हैं. ये गेंद बिल्कुल बढ़िया थी. टिप ऑफ स्टंप के बाहर था. ऑन साइड पर खेलने का प्रयास आपने किया. और टेनिस क्रिकेट में कम खिलाड़ियों के पैर चलते हैं. गेंद की लाइन में आके आंखों के नीचे जो है ना बहुत सारे कम लोग खेलते हैं. तो ये जो शॉट था बिल्कुल मिडल ऑफ द बैट नहीं था प्रथमेश का. लेकिन सबसे अच्छी बात है ये 2 रन भी बहुत इंपॉर्टेंट है क्योंकि 34 रनों का टारगेट है. तो जितने रन बनेंगे दे ऑल काउंट होने वाले हैं. कृष्णा का एक छक्का 7 पर के 5 गेंदों में. यहां से एक अप्पा के लिए विकेट की जरूरत होगी. वो सब एक बार फिर उस सफलता के लिए संघर्ष कर रहे हैं. ऑफ साइड पर पॉइंट है, कवर है, एक्स्ट्रा कवर. एक मिड ऑफ पर खिलाड़ी. ऑन साइड पर लॉन्ग ऑन काउ कॉर्नर मिड विकेट स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात. सुबह का सत्र एक बहुत ही अच्छा माहौल होता है एरलवाड़ी के लिए. और ये खिलाड़ी अप्पा जिनका अगर बेहतरीन होगा टप्पा तो आपको बिल्कुल एक शिकार करने का मौका मिलेगा. ऑन साइड पर खेल दिया बेहतरीन स्ट्रोक स्क्वायर लेग की तरफ. इस बार रेडार में गेंद थी. शानदार स्ट्रोक पर प्रवेश का कमाल का छक्का. वाह, चांगला फटका त्यांना पाहायला मिळालाय. आतापर्यंत मामाला षटकार मारताना पाहिलंय, आता भाच्याचा षटकार घ्या. बबलू पाटील यांचे भाचे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत आणि जे मामा करतोय ते भाचा सुद्धा तेच करतोय. सिक्सर प्रथमेश. खराब लाइन थी. स्टंप के अंदर गेंदबाजी. अब आप पैरों पर गेंदबाजी करेंगे तो बल्लेबाज के लिए शॉट खेलना बहुत आसान हो जाएगा. भांजे मामा भी खुश, भांजा भी खुश, लेकिन अप्पा नाखुश. गेंद बॉडी लेने के बाद 6 रन.
आता हा 6 नाहीये, मामाला चॅलेंज दिले, मामा आता याच्यापेक्षा जास्त लांब मारायचंय तुम्हाला बॅटिंगला आल्यावर. आयस्पिलला मामाने 9वा मारला होता आणि आता भांजा पण काही कमी नाही दाखवून देतोय मैदानावरती. डगआउट प्रसन्न आहे. डगआउट देखील आपण थोड्याच वेळात टेनिस क्रिकेट .in ची टीम दाखवेल तुम्हाला. 28-2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 28 धावा फलकावरती आहेत. 34 रनों की जरूरत मुकाबला जीतने के लिए. और फिलहाल अप्पा जिनकी ओवर की जो कहानी है, महंगा ओवर था, गेंदबाजी में परिवर्तन, 18 गेंद में 6 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. कृष्णा 7 पर खेल रहे हैं. अब कृष्णा के ये मैच जल्दी समाप्त करना चाहेंगे, क्या इंटेंट होगा वो देखना बहुत जरूरी है. अगले मुकाबले के लिए मैं दरख्वास्त करना चाहूंगा खटाव, तनुष 11 और बारामती तैयार रहे. खटाव की टीम आपको जल्दी मैदान के अंदर आना है. दत्ताबू पटदरे टीम के ओनर है. 18 गेंदों में 6 रन चाहिए. पॉइंट कवर, एक एक्स्ट्रा कवर, एक मिड ऑफ अपसेट पर वैसे 4 खिलाड़ी है. कृष्णा लक्ष्मण 7 मुद्दे के लिए. जाकी ऑन साइड पर बहुत ही जबरदस्त स्ट्रोक. तू पहाड़ नहीं तू पलटन है, तू किस्सा नहीं तू कहानी है. इसलिए कृष्णा तेरे बेखौफ अंदाज की दुनिया दीवानी है. कृष्णा ने धोनी स्टाइल मैच को समाप्त किया है और यह मुकाबला नेहा 11 ने जीत लिया है. कृष्णा लक्ष्मण 7 मुद्दे, 2 चक्कर के बाद 13 रन. एक्सीलेंट बैटिंग, ग्रेट फिनिश, विनिंग स्ट्रोक प्लेड बाय कृष्णा 7 मुद्दे. लगेच आपण मैदानात यायचंय. त्याचबरोबर मी विनंती करेन या ठिकाणी भैरवनाथ मान संघ अक्षय 8 रन, राज 8 रन, सनी 6, विकास 5, जवाब प्रथमेश 14 नॉट आउट और कृष्णा 13. आज बढ़िया बल्लेबाजी रही है. इस मुकाबले में नजीर की गेंदबाजी कमाल की रही.